जय भीम नमो बुद्धाय. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील शोषित वंचित समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चळवळीचे एक प्रेरणास्रोत आहेत. भारतापासून हजारो दूर युरोप खंडातील हंगेरी देशात दुर्लक्षित रोमा समुदायासाठी सुरू केलेल्या शाळेला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव दिले आहे. यातून बाबासाहेबांचे कार्यप्रेरणा जगात सर्वदूरच पसरल्याचे लक्षात येते. मित्रांनो, बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होत या देशातल्या रोमा समुदायाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. हंगेरी देशातील रोमा समुदाय हा दलितांप्रमाणे मध्य आणि पूर्व युरोपातला अत्यंत दुर्लक्षित आणि शोषित समाज आहे. गरिबीने ग्रस्त असलेल्या या समाजाचा मूलभूत अधिकारांसाठी कायमच संघर्ष सुरू असतो. दैनंदिन जीवनात या समुदायाला अनेक भेदभावांना सामोरे जावे लागते. रोमा समुदायात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी असून आर्थिक सामाजिक मागासलेपण मोठ्या प्रमाणात दिसून येते. हंगेरी देशात शासन स्तरावर व्यवस्थांतर्गत संघर्षाचे चटके रोमा समुदायाला सहन करावे लागत आहेत. शैक्षणिक व्यवस्थेतही रोमा समुदायातील विद्यार्थ्यांना भेदभावाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रभावी प्रयत्न होत नसल्याने हे विद्यार्थी कामाच्या शोधात असतात. या समाजाची भारतातील दलितांशी तुलना केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे रोमा समुदायाचे भारताशी ऐतिहासिक नाते आहे. काही संशोधनात्मक अभ्यासातून असे लक्षात आले आहे की रोमा हा भारतातल्या दलित समाजाचा भाग असून साधारण 15,000 वर्षापूर्वी भारतातून त्यांनी युरोपात स्थलांतर केले होते. दोन्ही समुदायाच्या अनुवांशिक विश्लेषणाच्या निष्कर्षातून असे समोर येते की रोमा समाजाचे पूर्वज हे बहुधा वायव्य भारतातील दलित आदिवासी समाजातील असावे, ज्यांना पूर्वी डोमा म्हणून ओळखले जायचे. डोमा या शब्दाचा संस्कृत भाषेतील अर्थ दलित किंवा दलित समाजातील व्यक्ती असा होतो. याच डोमा शब्दाचा त्यांच्या स्थलांतरानंतर रोमा असे झाल्याचे सांगण्यात येते. स्थलांतरानंतर येथील वंश श्रेष्ठत्वाच्या परंपरेनुसार आणि रंगावरून होणाऱ्या भेदभावाचा या समाजाला सामना करावा लागला. पुढे हा समाज तेथील समाजव्यवस्थेतला एक कनिष्ठ आणि शोषित घटक ठरला. हंगेरीचे माजी खासदार असलेले टिबोर डेरडाक आणि रोमा समाजातील यानिस ओर्सोस यांनी या शाळेची सुरुवात केली. त्यांनी या समाजाच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य वाहिले. पॅरिस प्रवासादरम्यान बाबासाहेबांचे पुस्तक त्यांच्या हाती लागले आणि तेथूनच त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची आणि त्यांच्या सामाजिक विचारांची ओळख झाली. पुढे रोमा आणि दलितांच्या संघर्षात साम्यता आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासाने प्रभावित होऊन भारतात येण्याचा निर्णय घेतला. भारतात येऊन टिबोर डेरडाक यांनी दलित चळवळीतल्या लोकांशी विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या आणि बाबासाहेबांवर सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली. आंबेडकरांनी दलित अस्पृश्य समुदायाच्या भविष्यासाठी केलेला संघर्ष हाच रोमा समाजासाठी प्रेरक ठरेल हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी हंगेरीला जाऊन जय भीम नेटवर्क या सामाजिक आणि शैक्षणिक संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. आज या शाळेत व माध्यमातून बाबासाहेबांचे विचार या समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रभावीपणे रुजवला जातोय. बाबासाहेबांबरोबरच बुद्धांचा विचारही त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातोय. शाळेच्या संस्थापकांनी स्वतः नागपूरला येऊन बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. हंगेरीतील ही शाळा 9वी ते 12वी वर्गापर्यंत आहे. तेथे एकूण 100 विद्यार्थी शिकत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की कुठल्याही शोषित समाजाच्या प्रगतीसाठी एक आदर्श त्यांच्यासमोर असायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आम्ही या शोषित समाजासमोर ठेवतो. या शाळेत आंबेडकरांचा जीवनप्रवास आणि संघर्ष सांगणारी अनेक पुस्तके स्थानिक भाषेत अनुवादित करण्यात आली आहेत. इतकंच नाही तर या पुस्तकात शालेय अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातीविरोधी चळवळी आणि भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. शाळेत बाबासाहेबांची अनेक चित्रे आणि विचार लावलेले आहेत. येथील वर्गखोल्यांनी ऐतिहासिक संदर्भ असलेल्या शहरांची नावे दिलेली आहेत, जसे की नागपूर. येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती, धम्मचक्र परिवर्तन दिनही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात भारतीय दूतावासाचाही सहभाग असतो. भारतीय दूतावासाने बाबासाहेबांचा अर्धपुतळा शाळेला भेट दिला आहे. हा मध्य युरोपातला पहिला आंबेडकरांचा पुतळा ठरला. भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि त्यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनीही शाळेच्या बांधकामासाठी आर्थिक रूपात सहकार्य केले आहे. या शाळेच्या माध्यमातून होत असलेले काम प्रभावी आहे, परंतु त्याचवेळी तात्पुरती पोटाची खळगी
भरण्यासाठी आणि जगण्याचा आधार म्हणून मिळेल त्या कामाला प्राधान्य देणाऱ्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून त्यांची गोडी निर्माण करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. या विद्यालयात विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारे शुल्क आकारले जात नाही. दर्जेदार शिक्षण, जेवण, शैक्षणिक साहित्य, वसतिगृह यासारख्या सगळ्या सोयी त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 12वी नंतर विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी त्यांना मदत केली जाते. सध्या त्यांचे प्रमाण कमी असले तरी दरवर्षी टक्केवारी वाढताना दिसते. हे सकारात्मक बाब आहे. कायमच अन्यायाचे चटके सहन करत आणि भेदभावाला सामोरे जात हा समाज जगत आला आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने त्यांच्यात सन्मानपूर्वक जगण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन शिकणारे हे विद्यार्थी येणाऱ्या काळात रोमा समाजाच्या विकासाचे शिलेदार होतील.